तळोदा नगरपालिकेने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी लागू केलेल्या वाढीव घरपट्टी विरोधात आता नागरिक आक्रमक झाले असून वाढीव कर आकारणी अन्यायकारक असल्याचा आरोप करत शिंदेंची शिवसेनेच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढत मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। यावेळी मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष नागरिक सहभागी झाले होते। तळोदा नगरपालिकेने पुनर्मूल्यांकनाच्या नावाखाली घरपट्टीत मोठी वाढ केल्याचा आरोप करत वाढीव घरपट्टीमुळे सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे। तसेच शैक्षणिक कर, आरोग्य कर आणि वृक्ष कर आकारण्यावरही नागरिकांनी आक्षेप घेतलाय। शहरात नगरपालिकेकडून पुरेशा शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा उपलब्ध नसताना असे कर का आकारले जात आहेत असा सवाल उपस्थित करण्यात आला। तळोदा नगरपालिकेने वाढीव घरपट्टीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा नागरिकांच्या सहभागातून मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला आहे। आज तळोदा शहरामध्ये वाढीव घरपट्टीच्या विरोधामध्ये संपूर्ण तळोदाकरांनी या आंदोलनाला स्वतः हजेरी लावून पाठिंबा दिला आहे व जी मोठ्या प्रमाणावर घरपट्टी लादली गेलेली आहे त्याच्या विरोधामध्ये हरकती सुद्धा घेतल्या व माननीय मुख्याधिकारी यांना संबंध तळोदेकर तर्फे निवेदन सुद्धा देण्यात आले। तळोदेकर जनतेची एक रास्त मागणी आहे की अगोदर आम्हाला सुविधा द्या, त्याच्यानंतर आम्ही घरपट्टी पाणीपट्टी जशी सतत भरत होतो तशी आम्ही भरू। आम्ही सर्व नागरिकांतर्फे माननीय मुख्याधिकारी यांना विनंती केली की झालेली घरपट्टी वाढ ही अत्यंत अन्यायकारक आहे, ती कमी करण्यासाठी एक विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी अशी सर्व नागरिकांसह शिवसेनेच्या नगरसेविका सौ प्रतीक्षा दुबे, भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौ रत्नाताई चौधरी यांच्यातर्फे मागणी करण्यात आली की विशेष सर्वसाधारण सभा बोलवून जी मोठ्या प्रमाणावर घरपट्टी लादली गेलेली आहे ती कमी करण्यासाठी एक ठराव करावा व देशाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोघं उपमुख्यमंत्री यांना एक निवेदन सादर करावे व ही वाढीव घरपट्टी कशी रद्द करता येईल व याच्यामध्ये जे गोरगरीब जनता आहे ती पहिले महागाईपासून त्रस्त झाली, अशा लोकांना याच्यामधनं कसा दिलासा मिळेल याच्यासाठी सर्व पक्षीय नगरसेवक व पदाधिकारी यांनी प्रयत्न करावे अशी सर्व सामान्य जन भावना होती। माननीय मुख्याधिकाऱ्यांनी यांनी सुद्धा सांगितले की आपण अगोदर हरकती नोंदवा, त्यावर योग्य ती कारवाई करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम आम्ही 100% करू असं आम्हाला आज नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून आश्वासन मिळालं आहे। आम्ही त्यांना 1 महिन्याची वेळ दिली आहे। 1 महिन्याच्या आत जर घरपट्टी कमी करून आली नाही तर एक मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन करू व होणाऱ्या सर्व परिणामास ही नगरपालिका जबाबदार राहील असे आम्ही त्यांना सांगितले आहे। धन्यवाद।